मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक। कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार। शिवाजीनगरमध्ये साखर संकुलात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठक। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो, ढेकळांचे पंचनामे करणार का? या विधानानंतर कोकाटेंकडून स्पष्ट। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कोकाटेंची माहिती। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरामध्ये रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्यांची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेला दोरीनं बांधून चटके। माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ। पती आणि नणंदेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। पुण्यामध्ये एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद टॅक्सी चालकानं उडवलं। अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेमध्ये सवलत देण्याची रासनेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी।